Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. हिट अँड रनच्या घटनांचं सुरू असलेलं सत्र काही संपता संपत नाहीये. वरळीमध्ये कावेरी नाखवा यांना आलिशान गाडीनं फरफटत नेत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना अगदी ताजी असतानाच आता वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रनचं आणखी एक प्रकरण समोर आलंय. वरळीमध्ये एका व्यावसायिकाच्या आलिशान गाडीनं दुचाकीला धडक दिली आणि त्यामध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये या तरुणाचं लग्न होतं. त्यासाठी त्यानं खरेदीही केली होती. त्याआधीच काळानं घात केला आणि या तरुणाचा मृत्यू झाला. वरळीमधलं हे हिट अँड रन प्रकरण नेमकं काय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. विनोद लाड असं या वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. वरळी सीफेस जवळच्या महामार्गावरून विनोद लाड हा कामावरून घरी जात होता. याच वेळी विनोदच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या BMW कारनं जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की विनोद खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विनोद खाली पडल्यानंतर ही BMW कार थांबली नाही. पाठीमागून आलेल्या दुसऱ्या कारच्या चालकानं जखमी झालेल्या विनोदला रुग्णालयात नेलं. विनोदवर अतिदक्षता विभागात 7 दिवस उपचार सुरू होते. अखेर 27 जुलै रोजी विनोदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विनोद हा मूळचा मालवणचा रहिवासी होता. ठाण्यातील एका खासगी वाहतूक कंपनीत तो पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. लहानपणीच त्याचे आई वडील गेले. त्यानंतर शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या हिमतीवर तो काम करत होता. हिल रोड येथे मुंबईत आपल्या चुलत बहिणीकडे विनोद वास्तव्यास होता. विनोदचं येत्या डिसेंबर महिन्यात लग्न होतं. त्यासाठी त्यानं मंगळसूत्र त्याचबरोबर अंगठी सुद्धा खरेदी केली होती. विनोदचे मेहुणे सूर्यकांत जाधव यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ज्या आलिशान गाडीमुळे विनोदचा मृत्यू झाला ती एका अत्तर व्यावसायिकाची असल्याचं बोललं जातंय. या प्रकरणात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालाय. आरोपीचा शोध पोलीस घेताय. पण हे सगळं जरी असलं तरी हिट अँड रनची वाढती प्रकरणं आणखीन किती निष्पाप जीवांचा बळी घेणार हा प्रश्न आता पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. पुण्याचं हिट अँड रन प्रकरण असो, त्यानंतर वरळीमध्ये झालेलं हिट अँड रन प्रकरण असो, दिवसेंदिवस हिट अँड रनची ही प्रकरणं वाढत चालली आहे. काही दिवसांनंतर या प्रकरणाच्या फाईल बंद होत जातात. त्यानंतर पुन्हा एक नवीन प्रकरण समोर येतं. पुन्हा तेच प्रकार घडतात. आता या प्रकरणात तरी आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकारावर काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.